तसे इथल्या मातीला सुद्धा भाले फुटतीने लक्षात ठेवा आपण। आणि म्हणून संतोष अण्णा देशमुख यांचं ज्या पद्धतीने तुम्ही निर्गुण खून केला, तुम्ही हत्या केली, त्यांचे हाल केले। अरे एक सर्वसामान्य माणसाला एक चापड मारली तर त्याचं डोकं भिन्न होतं। तुम्ही आमच्या पोरावरती ज्या पद्धतीने अन्याय केला, अरे 350 वर्ष झाले माझ्या छत्रपती संभाजी राजाचा झालेला अन्याय आम्ही विसरू शकत नाही। आणि पुढच्या 100 वर्षही आमची जनता संतोष अण्णावरती झालेला अत्याचार आम्ही विसरू शकत नाही। आणि म्हणून तुमचा वाल्मिक करार असेल, कोण असेल, त्याचा हक्का असेल, त्याचा बाका असेल, अण्णा सोनादेव बाप्पू आवाज घ्या। आपण सगळेजण एक आहोत आणि परळी ही काय कुणाच्या बापाची जागीर नाहीये। कुणी आमच्यावरती आव्हान केलं, कुणी आमच्यावरती चालून आलं तर महाराष्ट्राला नाही अख्ख्या देशाला माहिती आहे मराठ्याच्या औलाद काय आहे। म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, जातीपातीच्या पलीकडे जा। तुम्ही खून केला, तुम्ही हत्या केली माझ्या बांधवाची। आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये अनेक खून झाले, अनेक हत्या झाल्या। अरे आमचं पूर्ण तर छत्रपती शिवरायांच्या परस्पराने पावन झालेलं पुन्हा आहे। इथल्या मावळ्यांनी छत्रपतीसाठी रक्त दिलं, इथल्या भूमीमध्ये रक्त वाहिलं, परंतु इथल्या रक्तानंतर एका पावसामध्ये रक्त सुद्धा या निघून जातं, परंतु इतिहासामध्ये शाही सांडलेली ती पुन्हा पुन्हा तशीच राहते। म्हणून आमचा इतिहास इथल्या मावळ्यांचा। अरे तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या संतोषला त्रास दिला, अरे हे वैराने सुद्धा तुम्ही करू शकत नाहीये। आणि तुम्ही केल्यानंतर तुम्ही शत्रूच्या बचावासाठी आजपर्यंत अण्णा या पुण्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक या ठिकाणी हत्या झाल्या, अनेक खून झाले, परंतु इथल्या एकाही मराठ्याने आपल्या जातीच्या या भूमीमध्ये निर्माण व्हायचं, अजून त्याची जात नाही लावायची। संतोष अण्णाच्या कुटुंबावरती जर तुमची वाईट नजर असेल तर तुम्ही जर त्यांच्या कुटुंबाला आता नुसता केसाचा धाका जरी लावून दाखवा, आम्हाला सुद्धा घरात घुसायला आम्ही काय आम्हाला ट्रेनिंग देण्याची गरज नाहीये। म्हणून महाराष्ट्राला सुसंस्कृत असा प्रणा दिलाय। या महाराष्ट्राने कायम चांगल्याची बाजू राखलेली आहे, चांगल्याची मूल राखलेली आहे। आम्ही कधी जातीवाद केलेला नाही। 18 गड 12 बलुतेदार सगळ्या समाजाला एकत्र घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे। परंतु तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करत असेल म्हणून अजितदादांना आणि मुख्यमंत्र्यांना मी हे सांगतो की आपण खरोखर केवळ फक्त धुळबे करू नका, निर्मुक्त राहिलेली नाहीये। तुम्ही एखादी मार्गासारखं करायचं, एखादी बोर्ड बोलण्यासारखं करायचं, हे धंदे आता बंद करा। महाराष्ट्राला खरोखरच तुम्हाला न्याय द्यायचा असेल, संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल आणि जो लढा या विचारपीठावरती आणि या समोर जनतेने जो हातामध्ये घेतलेला आहे, तुम्ही जर न्याय दिला नाही तर महाराष्ट्रामध्ये हे वातावरण वेगळ्या दिशेने जाईल आणि म्हणून हे वातावरण पुन्हा रोखणं अतिशय अवघड होईल। म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी योग्य दखल घेऊन आकाचा जो बाका आहे ना, त्या बाकाला पहिले खाली करा तुम्ही, त्याला पहिले या सत्तेपासून दूर ठेवा आणि जे काही करायचंय ते तुम्ही योग्य रीतीने या महाराष्ट्राला दाखवून द्या। संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या या दुःखामध्ये आम्ही बरोबर आहोत आणि त्यांच्या बरोबर कायम राहू। जय शिवराय, जय जिजाऊ। या आजच्या जनाक्रोश मोर्चातील शेवटची 2 प्रेरणादायी आणि महत्वाची भाषणं होणार आहेत। तत्पूर्वी आजच्या जनाक्रोश मोर्चातील सर्वोच्च घोषणा 4 फक्त द्यायच्यात। बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। यानंतर सोमनाथ सुरेश अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। आणि आता आपण ऐकणार आहात ज्यांनी महाराष्ट्राची विधानसभा गाजून या जनांदोलनाला खरा न्याय देण्यासाठी इथपर्यंत आणलेला आहे आणि आजपर्यंत या कुटुंबियासोबत राहून ज्यांनी प्रत्येक ठिकाणी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मदत केलेली आहे असे आमदार माननीय सुरेश अण्णा धस साहेबांना विनंती करतो त्यांनी
व स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या बाबतीमध्ये जे घडलेलं आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले आमचा आवाज हळूहळू चढतो. माझा डायरेक्ट टॉप गिअर पडत नाही. माझा फर्स्ट सेकंड या ठिकाणी उपस्थित बजरंग बाप्पा पुण्यातल्या आमदारांना मला वाटतं रविवारची सुट्टी असली म्हणून सवय मिळाली नसेल, त्यामुळे ते आले नसेल त्याच्याबद्दल त्यांचे आभार. या ठिकाणी उपस्थित आदरणीय ज्योतिताई जगताप साहेब नाही, आता अनेक ठिकाणी फार सुंदर भाषण सेवा संघाच्या वतीनं झालं, संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी भाषण झालं आणि अनेक वक्ते त्याच्यानंतर पवार साहेबांच्या सर्वांचं नाही करला पहिले द्या आवाज हे नाही कळलं. अरे बाबा हे व्यावसायिकच आहे का आमच्याकडे गाव खात्यातला असतो तसं सोमनाथ सूर्यवंशी या बीकॉम LLB ला थर्ड इयरला शिकलेल्या मुलाच्या बाबतीमध्ये न्याय झाला पाहिजे ही परभणीकरांची त्या ठिकाणी मागणी होती. स्वर्गीय वाकोडे दादा यांच्याबद्दलची मागणी होती आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वर्गीय सोमनाथ यांच्या कुटुंबियांना 10 लाखाची मदत जाहीर केलेली आहे. वाकोडे साहेबांना 5 लाखाची, त्या दोन्ही कुटुंबियांना मी भेट देतो अशा प्रकारचा शब्द त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि आम्ही ज्या संतोषच्या बाबतीमध्ये मागण्या केल्या त्या सर्व मागण्या जवळपास आतापर्यंतच्या जेवढ्या मागण्या केल्या तेवढ्या पूर्ण केल्या. फक्त एक मागणी राहिली, SIT ची स्थापन झाली, त्या SIT मध्ये वालू काकाचे चालू बाबा हे काही सामील झालेले आहेत. याच्यामध्ये कोणाचा दोष नाहीये, कारण केज पोलीस स्टेशन अंतर्गत काम करणारे काही जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी यादी पाठवा म्हणले. CID वाल्यांनी ती यादी मागवली आणि CIDने जशीच्या तशी वरती गृह खात्याकडे पाठवली आणि CM साहेबांकडे जाऊन ती सही होऊन आलेली. तर मी स्वतः त्या दिवशी परवा गेलतो वकिलाच्या नेमणुकीच्या बाबतीत. सरकारी वकील म्हणून आम्ही उज्ज्वल निकम साहेब यांनी संतोषच्या या गुन्ह्याचं काम पाहावं अशा प्रकारची विनंती केलेली आणि मला वाटतं त्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट आली म्हणून त्याच्यावरती मी अधिकचं बोलणं उचित होणार नाही. आता मनोजदादांच्या कुटुंबातलंच अगदी चुलत भाऊ वारला असल्यामुळं ते इथं येऊन गेलेत, कारण 5:30 वाजता ते त्यांच्या मातुरी या गावावरून निघाले होते. इथपर्यंत आले, परंतु दुर्दैवी घटना घडल्यामुळं ते परत गेले आणि आदरणीय पृथ्वीराज बाबा देशमुख यांचाही फोन इथं आल्यावर आलता की मोर्चाचा शुभारंभ करून द्यायला मी होतो, परंतु पुढं वेळ झाल्यामुळं पुढचं काम असल्यामुळं ते गेले. हे 2 लोकांच्या बाबतीत इथं बोलणं गरजेचं आहे. आता इतर ज्यांना सवड मिळाली नसेल त्यांना नका का मिळाना बाबा, तुमचं तुम्हाला लकला. परंतु संत तुकाराम, संत ज्ञानेश्वराची संजीवन समाधी जगनाडे महाराज आमच्या इथंच आहे. छत्रपती शिवाजी राजे, बाजीराव पेशवे, महात्मा ज्योतिबा फुले
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कराराच्या वेळेस पावन केलेली ही भूमी आहे. सावित्रीबाई फुले, लहुजी वस्ताद, लोकमान्य टिळक, अगदी अलीकडे म्हणलं तर पु ल देशपांडे, महर्षी धोंडोपंत कर्वे या सर्व विभूतींनी त्यांच्या पदस्पर्शाने पुलकित झालेली ही पुणे भूमी आहे. पुणे तिथे काय होणे असं आजपर्यंत आपण म्हणायचं. त्याच्यावरती बोलण्याच्या पूर्वी छत्रपती शिवाजीराजांचा जन्म पुण्यात झाला. 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे मुहूर्तमेढ इथेच केली. हे आऊसाहेबांनी आम्हाला जिजामातांनी संस्कार दिले की 16व्या वर्षी तो तोरणा किल्ला महाराजांनी जिंकला. आणि आता 21, 22 आणि 23 वर्षाच्या लेकरांना वालू बाबा हे आता मला वाटतं ह्यांचं नाव वेगळं ठेवावं लागेल. 21, 22, 23 वाल्या म्हणा, वालू म्हणा, परंतु हे संस्कार देत आहेत दुसऱ्याच्या लेकराला मारायचे, दुसऱ्याच्या लेकरावरती हल्ले करायचे, स्वतःचे कोंबडे भरण्यासाठी हे कोणाचंही मुंडकं कापायला अजिबात मागं पुढं पाहत नाहीत. अशा प्रकारची नवीन संस्कार संघटित टोळी तयार करण्याचं काम वालू बाबा यांनी केलेलं आहे. आणि वालू बाबांचे म्हणजे आका आणि ह्या आकांना त्याच्यापेक्षा मोठ्या आकाचा परिपूर्ण आशीर्वाद असल्याशिवाय हे झालेलं नाही. हे नम्रपणे या ठिकाणी शाहिस्ते खानाची बोट जिथं कापली त्या लाल महालापासून आपण मोर्चाला सुरुवात केली. आमचं म्हणणं एकच आहे की शाहिस्ते खानाची बोट महाराजांनी इथं कापली आणि रामशास्त्री प्रभूने याच पुण्यामध्ये पवित्र न्यायदानाचं काम केलं, ज्याची आज सुद्धा चर्चा होते. रामशास्त्री प्रभूंचा बाणा मनामध्ये ठेवून भविष्यामध्ये सुद्धा हे चिलेपिले जे लेकरं बाळ आहेत यांचं छत्र ज्यांनी हरपून घेतलंय, तो आका असो नाही तर आकापेक्षा मोठा आका असो, यांना फाशी झाली पाहिजे ही आमची सगळ्या. आणि तुम्हाला सांगतो संभाजी राजांची समाधी आमची इथं आहे. पुणे तिथं काय होणं असं आम्ही म्हणतो, परंतु आता वेगळं नाव द्यावं लागलं. पंढरी शेठ बैलगाडीच्या शर्यतीचं मला वाटतं कोणीतरी हे होते वारले, लय मोठे सोनं बिना अंगावर घाला. पंढरी शेठ फडके, बहुतेक पंढरी शेठ फडके, ते पंढरी शेठ फडक्यांचं गाणं असायचं, असं 10 नंबरचं सरकार, असं 10 नंबरचं सरकार म्हणतो भेटेल जवा गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटेल जवा गुन्ह्यात, म्हणतो भेटेल जवा गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात. आता सगळे आरोपी पुण्यातच अटक. पुन्हा तिथं काही होणं आता काहीच उरलं नाही. कोणामुळं? या लोकांच्यामुळं. हे वालू काका अँड गँग, गँग्स ऑफ वासेपूर, सफेपूर, गँग्स ऑफ परळी, हे जे आहे यांच्यामुळं पुण्याचं नाव एखाद्या वेळेस इतकं खराब होईल तुम्हाला सांगतो. गँग्स ऑफ वासेपूरचे जिथं जिथं फ्लॅट असतील, पुण्यातल्या जनतेला मी विनम्र आवाहन करतो, हात जोडून पायाकडून विनंती करतो, कुर्निसाद करतो. कुणी जर म्हणले जोहार तर जोहार करतो बरं का. ज्यांची यांची कोणाची प्रॉपर्टी जिथं कुठं दिसेल फक्त कळवा. वालू काका 100 अकाउंट सापडले वालू बाबाचे.
100 अकाउंट सापडले. 50 अकाउंटच्या पुढं ईडीकडे चौकशी झाली. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, हे जे अकाउंट सापडलेले त्याचं स्पेशल ईडीकडे जाऊ द्या, एवढीच हात जोडून पाया पडतो. मोजता येत नाही तेवढे फ्लॅट यांचे पुण्यामध्ये आहेत. अरे 25-25 वर्ष झालं आम्ही राजकारणात आहोत. पुण्यामध्ये बळच एक फ्लॅट नेहमी रडत पडत आयुष्यपत घेतलेला आहे. काही धारार पाटलाला जसं राजीनामा दिला की नीट अंजनी गावाला जावा बरं का, तशी आमची अवस्था पुण्यावर निघालं तर पोरं मिळत मी तर कधी जात नाही. पण मुलं शिकत होते म्हणून एक 10/20 काहीतरी घेतलेला आहे. बाकीच्या लोकांच्या एवढ्याले फळाट होतात कसे? आणि हे लागेल, ईडी सुद्धा लागेल, बीडी सुद्धा लागेल. त्यामुळं नवीन एक ऍटम आला बिक्कड नावाचा, नितीन बिक्कड बरं का. नितीन बिक्कड नावाचा ह्याची सुरुवात संतोषचा जो खून झालेला आहे याची सुरुवात फक्त शुक्रवारी नाही झालेली. याची सुरुवात मे महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून सुरू झाली. आमच्याकडे कंपनी यायला लागल्या, O2, रिन्यू पॉवर, अजून काही 1-2 कंपनी ज्याचं देशाशी कॉन्टॅक्ट आहे. आणि ह्या नितीन बिक्कडने काय केलं, स्वतःच्याच पायाला गोळी मारून घेतली आणि कंपनीवर गुन्हा दाखल केला. कंपनीवर गुन्हा दाखल केला, कोर्टापर्यंत गेला. हायकोर्टात कॉम्प्रोमाइज केलं, ते सिद्ध झालं स्वतःच्याच हाताने गोळी मारून घेतली म्हणून. पण तरी कंपनीवाले म्हणले थोडंफार मिटवून टाका. कंपनीवाल्याकडूनच पैसे घ्या. मी हे गोष्ट सांगतो म्हणजे परवा तुम्ही याचा वापर करू नका बरं का, नाहीतर तुम्हाला सुद्धा याच रस्त्याने जावं लागेल. तर हे कॉम्प्रोमाइज केलं, काही रक्कम घेतली आणि तिथून पुढे हा नितीन बिक्कड धाराशिव, बीड या जिल्ह्यामध्ये ह्याचा वावर वाढत गेला. हा कंपन्याचं ते सिक्युरिटीचं काम घ्यायला सुरुवात झाली. सिक्युरिटीचं काम घेता घेता यांची हळूच वाल्या कोळीची भेट झाली. वाल्या कोळी नाही म्हणणार, कोळी एक जमात आहे. मी माझा शब्द परत घेतो. वाल्याचं ते फार मोठे आहे वाल्मिकी. वालू बाबा म्हणतो आका, त्या आकाची भेट झाली. आकाची यांची मीटिंग झाली. मला मीटिंग झाली आणि मीटिंग झाल्याच्या नंतर ठरलं वालो काका आणि हम साथ में मिलकर काम करेंगे. इसका भी बाजा बजाएंगे, इसको भी जेल में डालेंगे, कुछ भी करेंगे. 14 जूनच्या पूर्वी अगोदर यांची ओळख झाली. 14 जूनला मी तारखा सांगतोय. 14 जूनला वाल्मिक कराड, आका, नितीन बिक्कड, अनंत काळकोटे, आवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी यांची परळीला धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली. राज्याचे मंत्री होते, मी धनंजय मुंडे साहेब म्हणतो. एक बैठक झाली. आवादा कंपनीच्या संदर्भात परत नितीन बिक्कड, राहणार फकराबाद, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव याने आवादा कंपनीचे अधिकारी शुक्ला यांना घेऊन परळीला गेला वाल्मिकांनाकडे. त्याच वेळेस हे शुक्ला जे आहे ते इकडे पाहत होता. कंपनीचे लोक जे मेन माणसाकडे भेटता येतं का म्हणून प्रयत्न करत होते. जोशी म्हणून PA धनंजय मुंडे साहेब, जोशी नावाचा PA, त्याच्या मार्फत कंपनीचे वरिष्ठ डायरेक्ट धनंजय मुंडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते. ही बाब
वाल्मिकला खटकली सटकली, आता माझी सटकली, तशी वाल्मिक अण्णाची सटकली. वाल्मिक अण्णांनी जोशीला बी काय म्हणायचे ते म्हणला, बाकीच्यांना म्हणला. मग नंतर असं ठरलं, त्याच वेळेस अनंत काळकुटे यांचे सबस्टेशन, ही दुसरी कंपनी आहे बरं का, ह्या कंपनीचं नाव अनंत काळकुटेच्या खाली सांगतो मी, खाली लिहिले. त्यांचं एक सबस्टेशन म्हणजे 132 केव्हीचं सबस्टेशन, 120, 33 हे जे सबस्टेशन चालू असतात, त्या सबस्टेशनचं नाव आय एनर्जी, त्या कंपनीचं नाव आहे आय एनर्जी. हे काळकुटे पुण्यातच राहतात कुठंतरी, मला माहिती नाही, पण अनंत काळकुटे हे त्यांचं नाव आहे, मूळ बीडचेच. आय एनर्जी या कंपनीची मीटिंग ईएम म्हणजे आवाला जी मस्सा जोगला आहे, संतोषच्या गावी आवाला कंपनी आली आणि हा आय एनर्जी वाला यांची मुंबईला धनंजय मुंडे यांच्या बरोबर बैठक ठरली. दिनांक 19 जून 2004. मी मीडियाला विनंती करतो, हे तारखावर का लक्षात ठेवा, कारण उद्या ह्याच्या चौकशीमध्ये यांचे मोबाईल तिथे दिसणार आहेत, यांचे लोकेशन तिथे दिसणार आहेत. मी नावं सांगतो त्या अधिकाऱ्यांची. कोणाकोणाची बैठक कुठे झाली? धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर. त्याचं नाव आहे सातपुडा. सातपुडा या बंगल्यावर आवाजा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी, वाल्मिक आणि बिक्कड यांची बैठक झाली. बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली. कितीला? आता क्या बोले? 3 करोड़ लग दो. क्या होना? 3 करोड़ होना, असं हे म्हणले. तर अल्ताफ तांबोळी आणि शुक्ला हे 2 लोक बाहेर पडले. त्यांनी कंपनीच्या वरिष्ठांना फोन केला. कंपनीचे वरिष्ठ म्हणले 3 करोड रुपये आपल्याला परवडत नाहीत, 2 करोड मध्ये फायनल करा. पुन्हा ते आज गेले, म्हणले साहेब तिरडी नाही जमती, असं हे म्हणाले. आणि तिथून जाताना मग असं म्हणले की आताच नाही ठरवू, पुढे ठरवू. आणि एक काम करा, इलेक्शनच्या कालावधीत काहीतरी रक्कम पोहोच करा. इलेक्शनच्या काळात यांनी 50 लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहेत. मग ते आकाच्या हातात घेतले का बडे आकाने घेतले मला माहिती नाही, परंतु 50 लाख घेतले. आणि जाता जाता कृष्णा कुटे नावाच्या पोराची ओम साई राम नावाची सिक्युरिटी एजन्सी आहे. हे मस्सा जोग जे गे संतोषचं गाव आहे या सरपंचाच्या. मस्सा जोगची सिक्युरिटी एजन्सी कोणाला दिली? कृष्णा कुटे ओम साई राम नावाच्या कंपनीला. आणि ती चालवतो नितीन बिक्कड. या वेळेस काळकुटे मात्र बंगल्यावर आलेला नाही, हे पण तिथं सिद्ध झालेलं आहे. मग आता आणखी काय पुरावे द्यायचे सांग. मी SP ला एक विनंती करतो की नितीन कुलकर्णी मला एक सांगा, एक फोन वापरतात ते किती लोक आहेत? तिथं वर हात करा. एक फोन फक्त एक फोन, बहुतांश आले हात. हो आपल्या जायचा दोन मोबाईल वापरतात असे किती लोक? 2 मोबाईल त्यांच्याकडे 2 असतात. काय तर नाही लग्ने 2 मोबाईल वाले सुद्धा आमचे वाल्मिकांना ओळखा का किती मोबाईल वापरतात?
17 मोबाईल नंबर वापरतात. 17 मोबाईल नंबर बीडच्या एसपी ला आणि सीआयडीचे जे हे आहेत, मला बघून नाव तर नितीन बर का, सीआयडीचे जे आयजी आहेत, आयजी साहेबांना माझी विनंती आहे की नितीन कुलकर्णी हा आणि वाल्मिक आका हे दोघे जण मिळून 17 मोबाईल वापरतात. हा नितीन कुलकर्णी आका आत गेल्यापासून गायब झालेला आहे. माझी विनंती आहे, हा नितीन कुलकर्णी आणा. कोणाकोणाकडून किती किती माल घेतलेला आहे याचे सगळे पुरावे या 17 मोबाईल मध्ये सापडतील. आणि हे आत्ताच्या आत्ता माझी विनंती आहे, पुणे तिथं काहीच नाही होऊ नये अशा ऐतिहासिक शहरामधून ही मागणी करतोय की मायबाप सरकारने. आणि मी फक्त देवेंद्रजींना विनंती करतो, अजितदादांनाही विनंती करतो. आता मी आणि भारतदादा आपण एकत्र काम केलेले, बजरंग बाप्पा तुम्ही बी अजितदादा बरोबर काम केलेले. अजितदादा फार प्रांजळ मताचा माणूस हो. 5 वर्षाच्या लेकरासारखं त्याचं हृदय आहे आणि तो कधीच चुकीच्या लोकांना, मला माहिती मी लोक ज्यावेळेस त्यांच्या बरोबर होतो, काही लोकांना मी घेऊन गेलतो, एक दोन लोकांना घेऊन गेलतो म्हणे यांच्या बाबतीत फोन करा. अजित दादा म्हणे हे चुकीचे वागणारे लोक आहेत, मी यांच्या बाबतीत फोन करणार नाही. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 10 वेळा माझ्या बाबतीत असं झालं. मी राष्ट्रवादी 2005 पासून 2017 पर्यंत राष्ट्रवादीत होतो, 15 पर्यंत राष्ट्रवादीत होतो. म्हणजे जवळजवळ 10-11 वर्ष मी त्यांच्या बरोबर काम केलं. अजितदादा असा नव्हता रे. अजितदादा तुझ्या पाया पडतो, तुझ्या पाय अडकलं रे ह्यांच्यापाशी. जाऊ दे ना का बाहेर, हे जाऊ दे. अरे बाबा, हे सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली, मी चॅलेंज देतो, राजकारण सोडून देईल. आता माझ्याकडे 300 गाईचा गोठा आहे, 1000 गायाचा गोठा करेल. 300 मसाला सुद्धा आणेल. मुरा मेसाना मसाला आणून मसाला धुत बसेल. मी राजकारणात राहणार नाही. पण दादा, तुम्ही एकनाथराव शिंदे साहेब, तुम्ही आणि आमचे मुख्यमंत्री, ज्या माणसावरती विश्वास तुम्हाला विनंती आहे की ह्याचा छडा लावा. ही जर गोष्ट खरी असली तर काही दिवस जोपर्यंत या केस हे होत नाही तोपर्यंत बाहेर काढा. आमचं म्हणणं आहे सरकारच्या बाहेर ठेवा. राजीनामा तुम्हाला घ्यायचा नसलं तर बिनखात्याचा मंत्री करा. सगळ्यात सोपं राजीनामा द्या ना. अरे या देशामध्ये लाल बहादूर शास्त्रींनी रेल्वेचा एक ऍक्सिडेंट झाला, राजीनामा दिला. निलंगेकरांच्या मुलीचं मार्क मागं पुढे केले, मुख्यमंत्री पद मागावं लागलं. आणि 26/11च्या घटनामध्ये RR पाटलांचा एक शब्द चुकला. विलासराव देशमुखांच्या पाठीमाग रामशे बंधू, ते भयानक पिक्चर वाले, ते रामशे हिंडला म्हणून विलासराव देशमुखांना घरी जायला लागलं. आणि RR पाटलाला छुटपुट घटना होती म्हणून RR पाटलाला घरी जावं लागलं. अरे बाबा, मी तारीख सांगतो, 3 फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजितदादा, तुमच्या पाया पडून हात जोडून विनंती करतो, यांचा राजीनामा तुम्ही घ्या. चौकशी होऊ द्या. आमच्या लेकराला न्याय मिळून द्या. अरे कोणी डोळ्यात पाणी आलं की सगळे लोक ओरडतात, आमच्या डोळ्यात पाणी आलं, आमच्या डोळ्यात.
अरे नाटकीत रडायचं म्हणलं तर ग्लिसरीन टाकून आम्ही बी रडू शकतो रे बर का. तुम्हाला कोणाच्या तरी डोळ्यातले असू दिसले की ह्या संतोषच्या ह्या लहान लेकराच्या 10वीला असलेल्या पोरीच्या डोळ्यातले अश्रू दिसले नाही का? लेकराच्या लहान लेकराचे अश्रू दिसतात का? त्या अश्रू दिसणार कशामुळं? माझी विनंती आहे. आणि हे टीका करणारे काय काय ज्याला कोणी म्हणतं यांना मंत्रिपद नाही ना हे जाऊ दे रे वावरून का कोकणावर मंत्रिपद नाही. राज्याच्या राजकारणातून निवृत्ती घेतो मी. संतोष देशमुख पुन्हा माघारी आणून दाखवा. घेतात का आणून? या आणून मी लगेच सगळं सोडून देतो. आणि तुम्ही जर म्हणले ना ते कझाकिस्तानला जाऊन राहा नाही तर गाणा देशात राहा घाणा देशात जातो का? माझा कलर बी काळा आहे माझा बापच घाणा देशात जातो सोडून जातो. परंतु माझा हेतू काय? माझा हेतू संतोषची पत्नी संतोषचा भाऊ संतोषची मुलगी. अरे माझा बाप मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर गेला होता. 6 महिने तेल मीठ मिरची कशी आणायची असते हे मला कळालं नव्हतं. या लेकराचं काय रे? त्याला राहायला घर नाही. 6 पत्र्याचं सुद्धा घर नाही ह्याला. संतोष देशमुखला 3ऱ्यांदा सरपंच झालाय. तुमच्यापैकी सुद्धा कोणी सरपंच असते. तुमचा भाऊ कोणीतरी ग्रामपंचायतचा सदस्य असेल. 3 वेळा ग्रामपंचायतीचा सरपंच होतो. त्या माणसाची ही अवस्था होते. माझा हेतू हा आहे की या संतोषच्या त्याला न्याय मिळाला पाहिजे. याच्यात कसलं राजकारण आलं? तुम्ही उठाता मीडियावाले सुद्धा आहे तुमच्या पाया पडतो पाया अरे राजकारण काय? माझ्या बाजूने मला सांगा. हे सोडले काय काय जण. सूरज चव्हाण बोलला माझ्यावर. सूरज चव्हाण अरे तू बालवाडीत सुद्धा नाही अजून. बालवाडीतल्या लेकरांनी माझ्यावर बोलू नये. मला नोव्हेर करायचे इतरांना मला नोव्हेर करायचे. अरे काय तुम्हाला काय बोलायचं ते बोला रे माझ्यावर. मला तुम्हाला उत्तर द्यायचे नाही कारण मला संतोष देशमुखच्या मृत्यू प्रकरणावरून फोकस हटवून द्यायचा नाही. म्हणायचं ते मला शिव द्या. मला जे काय बोलायचं अमोल मिटकरींना बोलू द्या. अजून कोण बोलते त्यांना बोलू द्या. कोण आलेले चष्म्यावाले वरती बोलायचं नाही. अरे माझा म्हणणे राष्ट्रवादीतल्या त्या माझ्या मित्रांना अरे ज्या नेत्याने बीडची वास्तू शांती केली. बीडचा बिहार नाही बीडचा काबुलिस्तान दादावर टीका केली नव्हती. मी गमन लावून घ्यायचा वगैरे अजित दादा बरोबर 10-11 वर्ष आम्ही काम केलं. तो तसा माणूस नाही पण जे घेरा घेतलाय अजित दादाला सगळे गंड 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 हे जे घेरा घातलेले हे लायकवान माणसं नाहीत असं मला वाटतं. अजित दादा जरा डोळं उघडून बोला बघा खाली काय चाललंय ते. माझं म्हणणं आहे पुण्यातलं बारामती तुमच्या मतदारसंघातले 100-200 माणसं पाठवा ना अजित दादा. 200 माणसं पाठवा दादा. महेश माझं म्हणणं चूक आहे का? पाठवा ना बीड जिल्ह्यात अजित दादा. तुमच्या विश्वासातले माणसं पाठवा. तुमच्या गाव प्रचंड लोक आहे.
गावाघरीच एक माणूस पाठवू शकतात अजितदादा. 1200-1300 गाव आहेत खरं का. 1500 माणसं पाठवा ना दादा. एका गावात जाऊन 2-2 दिवस मुक्काम करून घेऊ द्या ना. तुमचे हे जे शागिर्द आहे हे कसं वागते एकटा मराठा समाजाच्या बाबतीत नाही. आणि तुम्हाला माझी विनंती, एकटा मराठा समाज नाही, सगळे समाज संतोषच्या बरोबर आहे. संतोषच्या भेटी द्यायला मस्त बघला. जीवाच्या वाडीचे लोक आले का नाही? संतोष हांगेच्या हातच्या वाड्या आल्या का नाही? तुम्ही वंजारी समाजाला सुद्धा दोष देऊ नका. सगळ्याच्या सगळे माणसं वंजारी समाजातले वाईट आहेत का? नाही, अजिबात नाही. 2%, 4%, 5%, 10% असतील. 90% वंजारी समाजाला सुद्धा ही गोष्ट पटलेली नाही. बिलकुल पटलेली नाही. तुम्ही काम तर करताय लोकात कशामुळं? आणि मी तर काल म्हणलं, आज मी म्हणतो, एकच पर्व इथून पुढं जे 2 नेते आणि त्यांना मानणारे त्यांच्या समाजातले 10%, त्यांच्या समाजातले सुद्धा 90% आपल्या बरोबर घ्या. एकच पर्व आणि सर्व एकत्र, सर्व आपल्या सर्व एकत्र. काय अडचण आहे? ही रियालिटी आहे समाजाची आणि ही परिस्थिती आहे. म्हणून एखादी जात टार्गेट करायला आम्ही इथं आलेलो नाही. त्या जातीतले जे चुकीचे नेतृत्व आहे, भाऊ अजूनही तुम्ही 60,000 फुटावर असतात. 60,000 फुटावर खाली उतरा. या असल्या बैठका तुम्ही कशा घेतल्या? 3 करोड में फाइनल, बाद में 2 करोड. बच्चा सिलेक्शन में. अरे निवडणुकीचा निकाल लागूच तर तरी दम काढायचा. तुम्ही मस्त दोघला गेला. काय दोष आहे आमच्या संतोषचा? एका दलित समाजाचा पोरगा, त्याला हे मारित होते सुदर्शन गुले आणि हे फक्त आडवा झाला. म्हणलं हे बाबा, दलिताच्या लेकराला मारू नका. दलित समाजाच्या लेकराची बाजू घेतली म्हणून आमचा माणूस गेलाय. हे कोणाकोणाला माहिती आहे? अजून माहीत नसलं तर पुण्याच्या या मायबाप जनतेला सांगतो, दलित समाजाच्या लेकराला मारलं म्हणून संतोष त्याचा आहे. अजित दादा, माननीय विजय वाकोडे दादा यांच्या घरी गेले. तिथं त्यांनी आश्वासन दिले, एक पोरग शासकीय नोकरीत घेऊ. चांगली बात. सोमनाथ सूर्यवंशी याच्या घरी सुद्धा अजित दादा बोलले, कारण मी जाऊन आलो. ते गेले, त्याच्यानंतर मी जाऊन. दादा म्हणाले यांच्या कुटुंबात पण एक लेकरू घेऊ. माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजित दादा, 2 उपमुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्हाला विनंती आहे, त्या दोघांना द्या. संतोषच्या बायकोला सुद्धा BA झालेले, हिला सुद्धा का शासकीय नोकरी नकोय मला सांगा. BA झालेले मुलगी कोणत्याही खात्यात ऑर्डर काढा. हे लेकर आणि शक्यतो ऑर्डर देताना लातूर जिल्ह्यात द्या. कारण लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी आमची माय माऊली बरं का, जिचं कुंकू पुसले, अरे जिच्या भाळावरचं कुंकू पुसतो तिचं दुःख काय बरं का. तर ह्या लेकराला कुठंतरी घ्या, जलसंपदा घ्या, MSCBीत घ्या, कशात घ्या. तुमचं पाठिंबा आहे का ह्याला? वर हात करून सांगा. मदत केली मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मोका लावा. मला मुख्यमंत्र्यांनी मोका लावला. साहेबांनी 1 मिनिट आहे का, मोका लगेच लागत नसतो. घोषणा केली, 1 मिनिट आहे, जस्टिफिकेशन द्यावं लागेल. जस्टिफिकेशन दिल्याच्या नंतर मोका लागेल. तुम्हाला काय दिसेल, काही अडचणी करावं माहित नाही. एक आता फक्त जामिनी करता बाळासाहेब ॲडव्होकेट बाळासाहेब कोलेंची ऑर्डर मीच मुख्यमंत्र्यांकडून काढून आहे. रात्री 1:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी सही केली. रात्री 1:30 वाजता म्हणलं सही करावं लागतं, नाही तर हे सुटते. आणि त्याचाच परिणाम म्हणून काय झालं, 14 दिवस हे आत गेले. आल्या 14 दिवस. आता म्हणतो 24 तास मेरे को एक साथ में दो. अरे ह्यांची लपडी सांगतो रे, अजून ते लपडी लोक सांगून देतात गप्पा.
एका मोर्चात एक सांगू, सगळ्याच मोर्चात सांगितलं घोटाळा. माझी विनंती आहे संतोषच्या पत्नीला सुद्धा, सोमनाथच्या कुटुंबाला सुद्धा नोकरी दिली पाहिजे. वाकडे दादा, खरोखर तुम्हाला सांगतो, मी पालकमंत्री राहिलेलो त्या जिल्ह्यात. फार संवेदनशील आणि चांगला माणूस, दलित समाजाचा परंतु समजदार नेता होता. दादा असं नाही करायचं, अॅट्रॉसिटी व्हायला लागली, दादा हे बरोबर नाही, मी समजून मी करा, अशा पद्धतीचे माणसं हळूहळू त्या घटना घडल्याच्या नंतर त्यांचं मृत्यू झालेला. त्यांनाही CM साहेब या तिन्ही कुटुंबियांना भेटणार आहेत आणि ह्या एवढं त्यांच्याकडनं आपण करून घेऊ. मी अधिकच काही नाही वाटत. हा जोश, ही ताकद आणि हा राग कधीपर्यंत तुमच्या जागेवर राहायला पाहिजे? जोपर्यंत हे फाशीवर जात नाही तोपर्यंत राग म्हणून ठेवा. एवढीच विनंती. संतोषचे मारेकरी फासावर जाऊस तर राग कमी करू नका, एवढे हात जोडून पायाकडून विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. अण्णा जेव्हा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाचं दुःख या जनाक्रोश मोर्चा पुढे मांडत होते तेव्हा कुटुंबियाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागल्या होत्या. वस्तुस्थिती आहे, निश्चित सुरेशांना देश असतील किंवा बाकी मान्यवरांनी या जनाक्रोश मोर्चाला दिलेली ताकद ही कुटुंबासाठी खूप मोठी आहे. यानंतर ज्यांनी भारतीय संसदेमध्ये या क्रूर हत्येचा विरोधात आवाज उठवला, ज्यांनी मानवाधिकार देशाच्या गृहमंत्र्यापर्यंत ज्यांनी या हत्येचा आवाज उठवला, असे बीड जिल्ह्याचे खासदार भाषण झाल्यानंतर एकच महत्वाची सूचना, एकच श्रद्धांजली नंतर होणारे फक्त एवढा आपण या भक्तांचा कार्यक्रम. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या चरणी पहिल्यांदा श्रद्धांजली अर्पण करतो. आपण सर्वजण जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालात याच्यासाठी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपले सन्मान्य व्यासपीठ. आज हे आपल्याला अत्यंत खेद होणारी घटना महाराष्ट्रामध्ये आमच्या बीड जिल्ह्यातील मसाजोग गावी घडली, परभणीमध्ये घडली आणि मसाजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची 9 तारखेला किडनॅपिंग करून हत्या करण्यात आली. त्या सणापासून आजपर्यंत मी स्वतः पहिल्यांदा बाईट घेऊन मीडियाला बोललो. दिल्लीचा सेशन चालू असताना तमाम सर्व बीड जिल्हा असतील, सर्व पक्षाचे, सर्व जातीचे, सर्व धर्माचे सर्व लोक आपल्या या आंदोलनात सोबत आहेत. आजचा हा आपला जन आक्रोश मोर्चा कुठल्या एका पक्षाचा नाही, कुठल्या एका जातीचा नाही, तर मानवतावादीचा हा मोर्चा आहे आणि आमच्या संतोष अण्णा देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि यांच्या मारेकऱ्याला फाशी मिळाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आजच आहे. बरेच जण पत्रकार बंधूंनी मला विचारलं की तुमचा मोर्चा किती होणार? तुमचा मोर्चा परभणीत झाला, तुमचा मोर्चा बीडमध्ये झाला, पण मी सर्व मीडियाच्या सर्व चॅनलच्या प्रतिनिधींनी मला विचारलं, त्यांना मी आश्वासित करू इच्छितो, महाराष्ट्रातल्या सरकारला जोपर्यंत या मारेकऱ्यांना फाशी द्यायची सद्बुद्धी येत नाही तोपर्यंत आमचे मोर्चे चालूच राहणार. बीड जिल्ह्यामध्ये ही गुंडशाही, दडपशाही एवढी वाढली जीणं मुश्किल. निवडणुकीपुरती दादागिरी राहील नाही, ही दादागिरी आमच्या सर्वसाधारण घराण्यातल्या
मुली बाळांनी आमच्या गोरगरिबातल्या सर्व समाज बांधवांना बाहेर निघणं सुद्धा मुश्किल करून टाकायचं काम या गुंडगिरीने दादागिरीने केलं. बीड जिल्ह्यामध्ये रेती माफिया, राख माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया आणि ही खंडणीखोर सर्व टोळी जमवायचं काम कुणी केलं तर या काय ते आता सुरेशांना सांगतात नाव काहीतरी. अरे त्याच काय बघा, माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे, वाल्याचा वाल्मिक झाला पण आता ह्याचा काय झाला तुम्हीच बघा. अलिबाबा चाळीस चोर ही सुद्धा उपमा कमी पडेल. कारण बीड जिल्ह्यामध्ये जे गुंडगिरी दादागिरी चालवली त्याचाच भाग म्हणून बीड जिल्ह्यामध्ये ही जी घटना घडली संतोषांना देशमुख यांची 9 डिसेंबरला घडलेली घटना जरी असली तर याची सुरुवात कुठं झाली तर आमच्या केज तालुक्यामध्ये 28 मेला 28-24 मे महिन्यामध्ये एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला गेला आणि तो कॉम्प्रोमाइज करून मिटवला गेला. त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जे कुणी आरोपी होते त्यांना सुद्धा या खंडणीच्या आरोपात घेतला पाहिजे, कारण त्याची सुरुवात तिथून झाली. आणि याचा शेवट कुठं झाला आज आमचे संतोषांना देशमुख यांचा मर्डर केला, टॉर्चर करू मारलं गेलं. काय चूक होती? संतोषांना देशमुख एका गावचं लोकप्रतिनिधी आहे, एका छोट्याशा आमच्या ग्रामीण भागाचा तो प्रमुख आहे. तो कोण्या पक्षाचा आहे, कोण्या जातीचा आहे हा विषय नाही, तो या गावचा प्रमुख आहे. आणि त्यांनी काय केलं तर ही जी कंपनी होती या कंपनीच्या तिथं जिथं मारामारी केली आणि खंडणी गोळा करण्यासाठी जे कोण लाभ जात होते, 6 तारखेला ज्यांचा गुन्हा झाला होता, 6 तारखेला जे भांडण झालं होतं त्या 6 तारखेच्या भांडणामध्ये त्यांनी प्रत्यक्ष भाग घेऊन भांडण सोडवा-सोडी किंवा आमच्या गावात येऊन भांडण पेटू नका असं म्हणलं गेलं. त्याचाच मनात एक राग घेऊन या सर्व काय म्हणलं पाहिजे या सर्व हरामखोरांनी आदरणीय आमच्या संतोषांना देशमुखांचा मर्डर केला गेला. याच्या पाठीमागे कोण आहे? याच्या पाठीमागे जो कोण मास्टर माइंड आहे ते पकडला पाहिजे असं मी पहिल्या क्षणापासून म्हणतोय. त्याच्या पाठीमागे मास्टर माइंड कोण आहे? तर हा खंडणीखोर आहे. या खंडणीखोराने त्याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल केलाय. मला एकच सांगायचं, मी पहिल्या बाईट मध्ये सांगितलं होतं याचं कनेक्शन कुठं धाराशिवशी जोडतंय का, याचं कनेक्शन कुठं पुण्याला जोडतंय का. आज मला मीडियाचे बांधव सर्व विचारत होते तुम्ही त्या दिवशी कसं सांगितलं. म्हणलं बाबा हो, मी समाजसेवा आणि राजकारण फटावर माझ्या मिशन होत्या तेव्हापासून करीत होतो, आता पूर्ण पांढऱ्या झाल्या. म्हणजे मला नक्की माहित आहे. आणि आता अण्णांनी त्यांच्या शैलीत सांगितलं, शैलीमध्ये सांगितलं की तुम्ही ह्यांच्या बरोबर काम केलं, तुम्ही त्या सर्वांनीच आपण काम केलं, राजकारणाचा भाग सोडून देऊ. मी राजकारण करायला या मोर्चा सहभागी नाही. मी या मोर्चामध्ये सहभाग याच्यासाठी आहे की आमचा संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी होईपर्यंत आम्ही सर्वजण लढणार आहोत. आज सरकार आपलं म्हणणं आहे की सरकार उपमुख्यमंत्री असा, मुख्यमंत्री असा की तुम्ही असा, सरकार म्हणून तुमची जिम्मेदारी काय आहे तर माझी सर्व जनतेच्या बीड जिल्ह्याचा प्रतिनिधी यावं नात्यानं मी आपल्याकडे मागणी करणार आहे. संतोषांना देशमुख यांचे मारेकरी जे आहेत त्याच्यावर प्राथमिक दर्शी जेवढे लोक तुम्हाला निदर्शनास येतात त्याच्यावर 7 लोकांवर तुम्ही गुन्हा दाखल केला. या 7 लोकांमधला 2 आरोपी तुम्ही पहिल्या दिवशी पकडले गेले. 3रा आरोपी सुद्धा बालेवाडी पुण्यातूनच उचलला गेला. आणि 4था आरोपी पोलिसनी आणखी काही डिक्लेअर केलं नाही की सरेंडर झालाय की पकडलाय, पण पकडलाय असं म्हणतात. पण तो जर पकडला तर तो आरोपी दोन्हीकडे आहे, खुनात पण आहे आणि खंडणीत पण आहे. त्याच्यानंतर नाट्यमय घटना घडती आणि या खंडणीतला मेन आरोपी जो पुरा आहे त्याने स्वतः सरेंडर केलं कुठे? CID पुणे. आणि आता काल काय झालं गेलं, नाट्यमय घटना आहे त्या सगळ्या की काल काय गेलं तर याच्यातल्या 2 आरोपीला लगेच की सरेंडर झाला की पकडलं पोलिसांनी. किती कौतुक आहे. मी मीडियाच्या माध्यमातून पोलिसांचंही कौतुक केलं.
की तुम्ही जर खरंच ही पकडले तर कौतुक आहे, पण माझ्या पोलीस सीआयडी बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे, ज्या गाडीमध्ये हा खंडणीखोर आला ती गाडी तुम्ही आणखी का जप्त केली नाही? जो घेऊन आला त्याला तुम्ही आणखी अटक का केली नाही? त्याला तुम्ही आणखी सहआरोपी का केला नाही? हे ज्या टोळीचे सर्वजण सदस्य आहेत ते सर्व खुल्या फिरतात, मीडिया पुढे येऊन सांगतायत की आम्ही असं करत. पिक्चरच्या एखाद्या दिग्दर्शकाला एका डायरेक्टरला सुद्धा लाजून अशी स्टोरी बनवतात, आमची अचानक भेट झाली. हा अरे नेमकं काय? तू आहे कोण? तुझी अचानक भेट व्हायला आणि माझी अचानक भेट झाली म्हणले, आणि मग अचानक भेट झाली की मी तिथं गेलो आणि मग माझ्या गाडीत बसले, असं असं काय काय तुम्ही रेडिओला वागता. आणि बजरंग सोरडे राजकारणी रोते नाही, मला त्यांच्यावर काय बोला एवढे नाही वाटत मला, पण तेही बोलले की बजरंग सोरेला प्रसिद्ध पाहिजे, त्या प्रसिद्धीसाठी तो खोटं बोलतोय. आज ही मीडियाला आम्ही फोटो दाखवू शकतो की ज्या फोटोमध्ये मस्सा जोगला सुद्धा हा व्यक्ती दिसतोय आणि आम्ही मीडियाला दाखवलाय. पण आणि हाच व्यक्ती आज एबीपी माझाचा पत्रकार बंधू कोणतरी असाल त्यांनी प्रश्न विचारले, तिथं मी बघितलंय की या गाडीत तुम्ही आले का, हा आरोपी आले का? मग एवढं जर तुम्ही तिथं दिसताय, ओपन दिसताय, तर तुम्ही म्हणतात आम्हाला प्रसिद्धी पाहिजे. जरा अभ्यास करा आणि पुन्हा बोला. ठीक आहे, गाडीचा ताफ्यातला फोटो काय मिळेल? ठीक आहे, गाडी फक्त माणूस दिसताय. आमचं म्हणणं काय, मग हा सर्वजण लाईव्ह आम्ही काय बोलतोय, आज द्यायचं काय असते बघा, धपाती कुठून कोण आलाय, सुरेशांना काय बोलतोय, बजरंग बाप्पा काय बोलतोय, कोण काय बोलतोय. पण आम्ही एकच मागणी आमची सर्वांची, आमच्या पक्षाच्या पलीकडे जाऊन, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मानवता म्हणून आमचं काय कर्तव्य, तर आमच्या एका बांधवाचा फोन केलाय, हत्या केली, त्याला त्याच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि या मागणीत मला मायबाप सरकारला दुसरी मागणी करायची. 25 दिवस 30 दिवस मारेकरी सापडत नाही, स्वतःहून सरेंडर होतात. आणि कोण म्हणता, आणि तुम्ही म्हणता की हे असं म्हणणं असे आमची मागणी की एवढा दिवस हे काय करत होते? त्यांचा प्रवास ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला तेव्हापासून तुम्ही ताब्यात घेईपर्यंत हे गुन्हा कुणाला भेटले, कुणाकडे गेले, कुणी मदत केली, त्यांना सर्वांना सहआरोपी करा. मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात सांगितलंय तुम्ही मोठं लावा. ठीक आहे, तुम्ही जी फॉर्मॅलिटी झाल्यानंतर मोठं लावा. सीआयडी तपास द्या म्हणले, तुम्ही सीआयडी कडे दिली आणि तुम्ही SIT नेमणार मला. SIT नेमली, तुमचं कौतुक आहे मुख्यमंत्री महोदय. पण SIT मध्ये जे लोक तुम्ही घेतले ते लोक कोण आहेत? पोलीसचे जे अधिकारी आहेत, या पोलीसच्या अधिकाऱ्यांनी ज्या पदावर बसले, ज्या खुर्चीवर बसले, त्या खुर्चीवर त्यांना बसवताना त्यांना कुणी बसवलंय याचा पण अभ्यास झाला पाहिजे. यानं बसवलंय. आणि याच्या बरोबरचे फोटो आज बरेच नेते मंडळी ट्विट केले, आज बऱ्याच माध्यमांनी दाखवले. मी सुद्धा सकाळी एक फोटो दाखवला. अरे कोण अधिकाऱ्याचे काय संबंध आहेत? बरं फोटो कुठला माहिती? विधानसभा निवडणुकीतला निकाल लागला त्या दिवसाला दिलाय, ऐका नाही. आणि निकालाच्या दिवशी हा अधिकारी जाऊन जर एखाद्या राजकीय मंडळीच्या तिथं भेटतोय, म्हणजे हा तो सालगडी झाला गेला आणि तुम्ही तो SIT ठेवलाय. आदरणीय अण्णा, तुम्हाला वाईट वाटू देऊ नका, पण तुम्ही चांगलं काम करताय. तुम्ही जरा तुमच्या मुख्यमंत्र्याला सांगून लवकर बदला. म्हणले ती बदलायला मला पुन्हा अगदी केली. आज सरकारी वकिलाची ऑर्डर झाली, सरकारी वकील उभारणं कोर्टात काय धसेल आहे? देशपांडे नावाचे सरकारी वकील माझ्या केस मधलेच आहेत. माझ्या होम पिकचं हे नाव आहे संतोष अण्णा देशमुख. हे मी ज्या जिल्हा परिषद सरकारचं नेतृत्व केलं, तिथून मी निवडून आलो 17ला. त्या जिल्हा परिषद गटात हे माझं गाव आहे, हे माझं घर आहे, हे माझं कुटुंब आहे. त्या माझ्या भावाला न्याय मिळण्यासाठी मला पूर्ण झटायचं आहे आणि शेवटपर्यंत झटणार म्हणून सांगितलं. तर या कुटुंबाला न्याय देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण भेटतो. मग हे जे आहे तो देशपांडे नावाचा सरकारी वकील जो आहे तो काय मला मी नाही उभारणार म्हणजे घाबरतात का? आता हे काय करतात रात्री भरोसा नाही. आज सुद्धा बरेच लोक रस्त्यावर यायला घाबरतात. त्याचं कारण काय? तर त्याचं कारण यांची दादागिरी, यांची गुंडगिरी, यांची दडपशाही. ही जर आज लोकांना वाटतंय, अण्णा आज लोकांना वाटतं की उद्या ही बाहेर आलं तर काय, अशी भीती वाटते. किती अधिकाऱ्यांचं जे मधुरी आहे. अधिकारी काल एक म्हणलाय, मी जर फेस घेतली तर खासदाराची चटी राहणार नाही.
तर माझं म्हणणं असं आहे, माझ्या बाप अधिकाऱ्यांना द्या. महाभारतामध्ये आमच्या द्रौपदीचं वस्त्रहरण करायला दुर्योधनाला, आताच्या कलियुगामध्ये माझं वस्त्रहरण करायला तू जर येणार असेल तर कोण कृष्ण येतोय टीव्ही बघू. पण तू जर एका प्रेस घे, माझी विनम्र विनंती की तू एका प्रेस घेऊन घर काय करतोस ते कळत तर मला. माझी मायबाप जनतेच्या सर्वांच्या साक्षीनं सांगणार एकदा घेतलेस. माझं काय 2 नंबर उघडे कर, माझं काय लपडे उघडे कर, माझे कुठं पैसे घ्यायला काढून एक उघडे कर, माझं काय उघडे कर. पण तुझं तर काय जायचं आहे. तुला काय झालं, अँटी करप्शनला पकडलं, अँटी करप्शन पकडलं की लगेच स्पीड ट्रॉफिक ट्रॉफिक लगेच 2 महिन्यात जिथं जागा नाही तिथं तुला पोस्टिंग. तुला कशी गेली, तू कुणाबरोबर मेहरबान आहे, तुला कोण आणि असा कसा बोलू शकतो. त्याचं उत्तर येणाऱ्या 2 दिवसात कळेल की त्याला मला काय करत ते त्याला मिळेल. जाऊ दे, तो विषय सोडायचा, मला त्या विषयावर जायचं नाही. आपला मूळ उद्देश काय आहे तर संतोष अण्णा देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे, त्याच्या मारेकऱ्याला पकडले पाहिजे, हे गँगवॉर संपले पाहिजे. हा सामूहिक गुन्हा समजून मुख्यमंत्री महोदयाला माझी विनंती आपल्या सर्व वाहिन्यांच्या माध्यमातून. मुख्यमंत्री महोदय, मला कुणाचं राजकारण करायचं नाही, मला कुठल्या एखाद्या उपमुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्याला बोलायचं नाही. सरकार म्हणून तुमची जिम्मेदारी आहे, तर तुम्ही काय केलं पाहिजे तर सरकार म्हणून एकच काम केलं पाहिजे. त्यांना सामायिक सर्वजण जेवढे आले त्यांना सर्वांना तुम्ही ताब्यात घेतलं पाहिजे. परवा आमचे मंत्री महोदय म्हणले माझा काय संबंध, मी राजीनामा द्या. आता प्लीज दाखवली, किती नीतिमत्ता दाखवली. निलंगेकर साहेबापासून विलासराव देशमुख साहेब, आर पाटील साहेब असतील, तुमचे अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, एवढ्याने फेकून दिला राजीनामा, चौकशीला सामोरे गेले. अहो तुमच्या मंत्री महोदय, तुमच्या एखाद्या पीएचा जर व्हिडिओ उद्या बाहेर आला पैसे घेताना तर वाईट वाटू नका किंवा आश्चर्य वाटू नका, उगाच बोलत नाही. मग तुम्ही कसं म्हणता माझा कसं संबंध, तुम्ही पहिल्या दिवशी डिक्लेअर केले हा माणूस माझ्याशी संबंधित आहे. निर्लज्जपणा. अरे सर्व दुनिया भेटायला येते, सर्व दुनिया. आणि या संतोष अण्णा देशमुख कुठे राजकारण करतोय, हे माझं एवढं कवळे मुलं आहेत लहान, यांच्या डोक्यावरचं वडिलाचं छत्र गेलंय, आमच्या माऊलीच्या वडिलाचं छत्र कधीचं छत्र डोक्यावर गेलंय. आणि तुम्ही सांतावर भेट तरी दिली नाही, एवढी तरी तुमचे संविधानता पाहिजे. तुम्ही 2 मंत्री मिळालात आमच्या जिल्ह्याला आणि तुम्ही काय केलं तर साधं भेटायला सुद्धा येऊ शकत नाही. ही आमचं खऱ्या अर्थानं तुम्ही ज्या मंत्रिमंडळात तुम्ही ज्यांनी जे नाही घेतलंय कोणी त्यांची खऱ्या अर्थानं त्यांची जिम्मेदारी ह्यांना काढायची आणि ह्यांची जिम्मेदारी स्वतःहून बाहेर पडायची. पण यांना तेवढी संवेदनशीलता नाहीये, त्या प्रकाराची गांभीर्यता नाहीये. म्हणून मी एवढंच सांगेल की आपल्याला सर्वांना जास्त काही न बोलता, तुम्ही एवढा प्रचंड जनाक्रोश मोर्चा काढलाय या संतांच्या भूमीमध्ये, ज्यांनी शिवस्वराज्याची स्थापनाची सुरुवात इथून झाली, संभाजीराजांचा जन्म इथं झाला, अशा एवढ्या संतांच्या भूमीत पुण्यातून झाली. आमची सुद्धा बीड जिल्ह्याची भूमी जर विचार केला तर सुसंस्कृत भूमी म्हणली जाते. पण त्यांना गुंडांचा अड्डा बनवायचं काम केलं आणि त्या गुंडांचा अड्ड्याचा मारेकरी इथं बसायला आहे. ते जरा तपासा. आणि पोलीस यंत्रणेने ह्या पुण्यामध्ये त्यांचं कुठं काय झालं, सुरुवातीचा व्हिडिओ कुठून आला, शेवटचा व्हिडिओ कुठून आला हे सुद्धा बघितलं पाहिजे. आणि या पुण्याचा जो कोणी मास्टर माइंड आहे याला 302 मध्ये लवकरात लवकर घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री महोदय, आता बाकी सर्व लोकांचे सर्व शांत झालं म्हणताल तुम्ही आणि एक आरोपी पकडाल. आता मला वाटतं उद्या एखादा पकडलं लागला, उद्या नक्की एखादा आरोपी पकडून राहिलं. पण एवढ्या 1-2 आरोपीवर नाही, ह्याच्यात आणखी 50 आरोपी आहेत, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. आणि ते केल्याशिवाय ही शांत बसणार नाही. आम्ही संतोष देशमुखच्या सर्व मारेकऱ्यांना फाशी दिल्याशिवाय शांत बसणार नाही. ही तुम्हाला सर्वांना मी शब्द देतो आणि सर्वांना विनंती की कुणी जाऊ नका. आपल्याला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करायची. सर्वांनी माझं वाणीला पूर्ण रंग देतो. ओके, पहिल्यांदा राष्ट्रगीत होईल, सर्वजण उठून उभा राहा आणि त्याच्यानंतर श्रद्धांजली. आपण सर्वजण अमर रहे, अमर रहे, संतोष देशमुख अमर रहे, अमर रहे, अमर रहे, संतोष देशमुख अमर रहे. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.